या पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे बरं का. जिथे एक विचार आहे तिथंच आनंद, आणि एक विचार असतो पण नवीन 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 नवरे बघा ना किती आपल्या मालकाला शुद्ध बोलते एव्हा तेव्हा. नुसतं अनुस्वाराच मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे का, कशाला जेवण मरायला ती त्या अनुस्वाराने त्याचं पोट भरतंय. अहो ऐकलं का, अरे बहिर रे का काय ती सरळ बोल की. उगा शायनिंग हाणायची काहीतरी कोणत्या बी शब्दावर टिंब दिला म्हणजे काय शुद्ध भाषा होत असते का. ठेवान ठेवान अनुस्वार वर्षभर असतो, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. 2 वर्षामध्ये हाताने घेऊन गिळायो, 3रं वर्ष म्हणतो दिंडी कावा निघायची र. हा दिंडीत मरतो पण घरात नको म्हणला. सुखाने नसल्यावर काय जाळायचं. पती पत्नीत एक विचार पाहिजे. थोडा मॉनिटर लावायचं. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाब येत होते. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणले होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्यावर तुमचं डोकं कोण दाबायचं. तो मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातल्यापासून डोकेदुखी वाढली म्हणला, नाही तर लई सुखानं जगत होतो म्हणला मी. पण मला येडं लागलं होतं, मी अंगाला हळद फासून घेतली, तेव्हापासून मी खरा दुःखी झालो. इतकं टोचून मला कसा बिचारा माता माऊलीने स्वयंपाक करायचा. तरी सुद्धा करतात, कारण त्यांची इतकी सहनशीलता पुरुषामध्ये सुद्धा नाही. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. माना अथवा न माना शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. महिला म्हणताना आज खरा महाराज भेटलाय हो. नाही तर जेवते येतो ना आम्हालाच धुतोय. महिलांना नावण टीका करण्याचा आपल्याला अधिकारच नाही, कारण आणि करू पण नाही. कारण लोक काय म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये एखादी गोष्ट सांगितलेली राहत नाही. तुला म्हणून सांगताना अख्ख्या गावाला येडा आणते. लोक म्हणतात की महिलांच्या पोटामध्ये काही राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटामध्येच राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. पोटी बाहेर आहे आणि त्याच्या अरे देव जरी असेल तरी अगोदर देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागलाय. कोण म्हणतं महिलांच्या पोटात काय राहत नाही. उगा काही टीका करायची. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याचे, तिला राग नाही लोभ नाही. नवरा बायकोच्या शेतकऱ्याची कधी भांडणं होत नाही. चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाती. कापूस याचायला परत महागारी. शेजारी म्हणले 1.5 महिने येणार होते, 1.5 तासात कसं काय महागारी आली म्हणे. त्यांचं ऐकून कपाशीचं नुकसान करू का, मग मर येच कापूस. ही त्यांच्या जीवावर आपल्या कडक टोप्यात आहे. सकाळी सकाळी गावात 5 वाजता जे आपण गप्पा हाणतोय ना, ही मागं ते हँडल करतात मग. म्हणून तू कोबरा सुद्धा म्हणले पाय लक्ष्मीचे. त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये एक विचार पाहिजे, समजून घेण्याची भावना पाहिजे. देव टेन्शनमध्ये रुक्मिणीच्या गबस म्हणले माझं मी बघतो. देवाला जरा दडपणच आलं. रुक्मिणी म्हणली हे आपल्याला बोलणार नाही, यांचा जीवलग माणूस बोलावं लागेल. जीवलग कोण आहे ते हे प्राणापरवते. जीवापेक्षा कोण आहे प्रिय भक्त. नामदेवरांना रुक्मिणी मातेने बोलून घेतलं म्हणजे देवासोबत जरा मिटिंग करा म्हणले. लेस टेन्शनमध्ये जरा गप्पा हाना म्हणले, जरा मोकळे होते. जरा जीवलग माणसापाशीच माणूस सगळं मोकळं होत असतो मायबाप. आणि अशी एखादी तरी हक्काची जागा कमवा जिथं मोकळ्या मनाने चांगलं केलेलं वाईट केलेलं बोलता आलं पाहिजे. माणसाला बोलायला जागा नाही म्हणून गचपान साचून साचून एकदाच अटॅक येऊ मरत्यात, कोण आत्महत्या करते पुलावणं उड्या का. त्यांना मन मोकळे करायला हक्काची जागाच राहिली ना. एक तरी जागा हक्काची कमवा, पण एखादीच कमवा, लई कमवू नका. ती परत फुटल्यावर पटांगण होत असते. त्याच्यामुळे मापातच आपली कुणाला बी गुह्य सांगायचं जमत असतं का. नामदेवरांना बोलून घेतलं आणि नामदेवरांचा देवाचा संवाद सुरू. का हो देवा टेन्शनमध्ये. देव म्हणले ह्या जगाकडे बघितलं की माझं अंतकरण खचतंय. किती सुंदर मनुष्य जात मी निर्माण केली, पण इतकी मूर्खपणा वाटते. ते पशुला सुद्धा लाजवायला लागले, असे कर्म माणसं करायला लागली. जगाचं राहडगाडगं बघितलं देवाला सुद्धा कमीपणा वाटलं हो. कारण सध्या अशी परिस्थिती झाली लोकांची. ऐका कलीचे मैमान असत्या सिरिजले जन पापा देते अनुमोदन करीती हेळन संताचे. खऱ्याला किंमत राहिली ना आता. खऱ्याला गोळी, खोटाला पुरणपोळी, खरं खत गटकाळी, गरीबाची फाटली जुहली, उसल्याला टोळी. गरीबाचं लय मारा नाही. तरुण मुलांना आई बाप सुद्धा नको वाटत. तो आई बापाला लावतो कामाला, सासूला नेतो 4 धामाला. केव्हा आनंद होईल प्रभू रामाला. सध्या असंच आहे, लय अवघड आहे. अहो जपानमध्ये चोर पकडा मशीन आलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं. चोर तर गावलं नाही, मशीनच नेलं म्हणून. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे. ह्या बॉक्ससारख्या मशीनी छोट्या छोट्या चौकात जायचं आणि मशीनीत पाय ठेवायचा. त्या मशीनमधून प्लॅस्टिकच्या हाती तो बूट पॉलिश करतो. तेव्हा हात आत जातो, तो पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. अड पैसे ही काय सप्त्याची पंगत आहे का. कोणी यान फुकट खाऊन जा. अड पैसे
खिशातून नोट काढायची त्या बॉक्सात टाकायच्या, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौकात मशीन हिथं एक तिथं एक तिथं एक, दुसरा पाय दाबून धरतात. आपला नमुना तिथं गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि त्याने डोकं लावलं, गेलं मशीनमध्ये पाय ठेवला, मशीनमधून हाताला बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली, फुकट. त्या मशीनची अक्कलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनच बदल केला, म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपली जिथं जाणार तिथं झटकाच बसणार. लय व्याकारी म्हणे, काय सांगाव तुम्हाला. खामगावचा बाजार भरला. खामगावच्या बाजारात एक जण मासे मारायची पावडर एका बसत होता. मासे मारायचं पावडर 5 रुपयाला पुढे, मासे मारायचं पावडर 5 रुपयाला पुढे. माशा लोक म्हणले 5 रुपयाला मासे मारतात घरातल्या माशा, लईच पॉवरफुल औषध, मारण्याच्या पुढे खापल्या. एक जण घरी गेलं, बायकोला पुडी सोड, मासे मारायची पावडर आणली. पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होते. त्या चिठ्ठीवर पेनानं लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता एक औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबड्यात चालू आहेत ना. म्हणून तर आमच्या जनाबाने अभंग लिहिला. चटचा आवाज द्या, वाढवा मॉनिटर मध्ये, मोकळा कडक करा जरा, गेन ट्रबल द्या, स्टेजवर द्या आम्हाला बॉक्स मध्ये. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. टाळी वाजवा, टाळी 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 टाळी. हा, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला. दरिद्री तो भाग्यवंत गेला, दरिद्री तो भाग्यवंत गेला, दरिद्री तो भाग्यवंत गेला. कोरट्याचा बहुमान वाढविला, कोरट्याचा बहुमान वाढविला, कोरट्याचा बहुमान वाढविला, कोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, अपमान केला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार. हे दरबार धुंद झालेला आहे, हे खऱ्याला किंमत राहिलेली नाही. आवाज आणि असे सगळे अस्ताव्यस्तता जगाची बघितल्याच्या नंतर देवाला सुद्धा वाईट वाटलं. पृथ्वीवरी दैत्य मातले ते फार वाईट वाटलं देवाला. देव खचले आणि मग देवाने सांगितलं, नामदेव नामा पंढरपुरात करमानाचे म्हणले, मला निवांत जरा फिरायला जाऊ म्हणले, जरा रिलॅक्स, जरा एखादा हाय का ठिकाण आपल्याला आराम भेटला पाहिजे म्हणजे, दगदगच नको, जरा निवांत जाऊ, मला विश्रांती भेटल असं एखादा ठिकाण सांगा. नामदेवराय म्हणले, देवा तुम्हाला जर विश्रांती घ्यायची असेल तर या जगामध्ये एकच ठिकाण आहे. देवा चला
तुम्हाला जर आराम करायचा असेल तर जगात एकच ठिकाण आहे, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावं या कल्पवरी. कल्पवर आराम करू शकता. गाव सांगा ना, आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. तुम्हाला विश्रांती ज्ञानोबरायांकडं आळंदीला. आता आळंदी हे गाव हरीचं आहे का हरिदासाचं आहे? हरिदासाचं आहे. म्हणजे हरीला सुद्धा विश्रांती हरिदासाकडे आहे, म्हणून तुकोबाऱ्या मागणी करतात हरिदासाची घरी. मज उपजवा जन्मांतरी. मागा म्हणताय हेच द्या, मनसे का हे मागा हेची देगा पांडुरंगा. 2 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचे. आणि सगळ्यांना विनंती, विठोबा रखमाई भजन करताना अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा सांगतो. कॅमेरेवाल्यांच्या हातावर शूटिंग फिरवा आणि कीर्तन संपल्या सोशल मीडियावर ते सगळी अर्ध्या मिनिटाची क्लिप सगळीकडे पाठवून तिथे केल्या. श्री क्षेत्र बाजारवाले गाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. स्वयंभू पांडुरंग परमात्म्याच्या यात्रेच्या निमित्तानं भाविकांनी कीर्तनामध्ये वाजवलेल्या टाळ्या कळव द्या महाराष्ट्राला. गावामध्ये जरी की असेल किती भव्य आणि दिव्य स्वरूपात हा सोहळा संपन्न होऊ शकतो. गावचं नाव लोके करण्यासाठी, सोनाजी बाबांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा सर्वांनी हातवर. महिला पुरुष सगळे हातवर करा अर्ध्या मिनिटासाठी. लेफ्ट राईट, आतले बाहेरचे, खालचे वरचे मागचे पुढचे हात वर वर वर. क्या आवाज आवाज. हा सुखा सोळा स्वर्गी नाही डब्बा रकुमाई. वा वा क्या बात. टाळी 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 टाळी. जय हो. मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी. सगळ्यांनी हात वर केले. ते तुम्ही जसे हात वर केले ना तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळ आहेत का उंच जावा हीच ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना. आणि आनंद गगनाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे जे कार्य चालले धर्म कार्य, असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भामध्ये अख्खं कीर्तन विसरा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ ऐका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईच करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारख्या संस्कृतीमध्ये शब्दाच कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की जय. आई म्हणतो आपण या देशाला. पवित्र विचाराच्या माणसातून ऐका. सैन्य कसं हवं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कसं माझ्या भारताकडून शिकावं. हा भारत देश काय सामान्य आहे का? कसा आहे हा देश? पवित्र गुळ पावन देश, पवित्र ते गुळ पावन देश.
पवित्र ते गुण पावन तो देश, 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 गुण पावन तो देश, पवित्र ते गुण पावन तो देश, जे ते हर जे दास जन्म घेती, हर जे दास जन्म घेती, जे ते हर जे दास जन्म घेती, जे ते हर जे दास जन्म घेती, कर्म धर्म कर्म धर्म झाला नारायण, कर्म धर्म झाला नारायण, कर्म धर्म ज्ञानदा झाला नारायण, कर्म धर्म ज्ञानदा झाला नारायण, नारायण नारायण कर्म कर्म हे बसणारे म्हणते का धावत येतं बाई एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही, ह्याला लय घासावी लागती. हे इतकं सोपं नाही गायन वादन. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही पीटीचा. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळल्या ते हो तुझ्या नादाने माझं विसरलं. पण तू नाही शिकला बाबा, तू पहिलं घरगाठ. तू अजून काही दिवस थांबशील तर मी येडा होईन. तो पिटीचा भाता फोडला, येण्याच्या तारा मोडल्या, पकवादाची शाही पाडली, टाळ वाजवाय बसवला तर टाळात बोट गवून घेतली. तू फक्त एकाच लायकीचा आहे, वदनी कवळ घ्या आता नाम घ्या स्त्रियाची. तर रे बस की बात नाही ओ निकलो चलो. बऱ्याच गुरुजींनी शिष्य घरी काढून दिले. हे गायन वादन आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदाराचे टव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं. काहीच चाललं नाही, लई सोपं चाललंय. पवित्र ते कुळ पाहून तो देश, जे ते हरीचे दास जन्म घे. देश पवित्र हे, कुळ पवित्र हे, माती पवित्र आहे. असा हा पवित्र भारत देश. आणि या भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपतींवर ज्यांनी संस्कार घडवले ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब. ही जबाबदारी तुमची. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा, म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक म्हणे ती टीव्ही पाहता पाहता वर्ग घालतो लाथा, ते मध्ये चला ना माझा माथान काय करू आता, जा दिंडीत आता काय करते. संस्कार महत्वाचे. कसे घडलेत राजे. आवाज ह्याला आवाज देऊ पण चॅटला आवाज आहे. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. वा वा वा, टाळी वाला टाळी. तिथं आनंदाने नांदत होती प्रजा रे ना. आनंदाने नांदत होती प्रजा. पूर्ण समाज म्हणत होता जाता राजा. समाज म्हणत होता जाता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा वाजा. सर्व जाती धर्म गेला गाजा. माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. अरे! चलो, चलो, टाळी, टाळी. हा. दा, 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 दा. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. अशा वजनदार राष्ट्रातले आपण माणसे. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जिनं तलवार दिली श्री सुद्धा साक्षात तुळजाभवानी.
आणि छत्रपतींच्या तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार? चमके हो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. कशी होती तलवार? पडली भवानी जेव्हा मेनाच्या बाहेरी, टाळ रणात फिरली ना कधी ती माघारी. धर्म रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाहली. मग शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी, हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. मग शाहिस्ते खान वस्तीला तो आला, टाळबारी शिवाजी लागे आजमावयास गेला. शाहिस्त्याच्या घरात शिवबा रात्रीच शिरले, बघून शिवा मर्द खान मनी घाबरले. केला गनिमी काव्याने शाहिस्ते खानावर हल्ला, शाहिस्त बोलत से या तो बाया. केला शाहिस्त्यावर वार, त्याची तुटली बोटेच्या तलवार, चमके शिवबाची तलवार. टाळी टाळी तळपत्या पिचलीचा अवतार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, महाराष्ट्रावर प्रेमापार. चमके शिवबाची तलवार. तलवार होती आणि त्या तलवारीच्या जोरावर शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नकराच नव्हता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होतो या मावळ्याने या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहे. आज ज्ञानोबा आहे तुकोबरांचं व्यासपीठ आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या धर्म मंडपात लावली. हा जीवन जगण्याचा कळस आहे. अरे 393 वर्ष होऊन गेले, अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती.
18 पगड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेम न करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. त्या राजाच्या येण्याने धरती पावन झाली आणि त्यांचे विचाराच्या तरुण पिढीच्या मनामध्ये रुजवण्यासाठी हा धर्म मंडप आहे. विडल हो. आणि एक वाक्य महत्वाचं बोलतो, चित्त देऊन ऐका. तिसऱ्या चरणाकडे जायचं आपल्याला ह्या वाक्यानंतर. छत्रपती शिवाजी महाराज काच घराघरात मनामनामध्ये चौका चौकामध्ये आहेत. वाक्य नीट ऐका. परमार्थामध्ये राहून सुद्धा अनेक जणांची चुकीची पावलं पडली. गांभीर्य लक्षात घ्या. परमार्थात राहून सुद्धा अनेक जणांची चुकीची पावलं पडली, पण शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही. कारण तुकोबारासारख्या संताची संगत, तुकोबारासारख्या संताची संगत घडली. त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. तुकोबाराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु आहेत. कारण संतांना लोटांगण घालताना त्यांच्या अंतःकरणामध्ये मात्र शंका निर्माण झाली नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात लोटांगणी Hey!